वेलकम टू स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेस. महाराष्ट्रातील संपूर्ण 8वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की तुमची 28 डिसेंबरला एक एक्झाम होणार आहे. त्या एक्झाममध्ये तुम्हाला एक्झामला जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवायच्या आहे, कारण की प्रत्येक मिनिटाला प्रत्येक तासाला काय काय घडणार आहे, पेपर 1 केव्हा असणार आहे, पेपर 2 केव्हा असणार आहे, सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओतून मी समजावून सांगणार आहे. पेपर 1 म्हणजे मॅथ आणि पेपर 2 सॅट हे केव्हा असणार आहे, त्यामध्ये किती ब्रेक असणार आहे, सर्व गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओतून समजून सांगणार आहे. तर चला आता बघा पुढे लगेच परीक्षेसाठी घंटेचे वेळापत्रक म्हणजे एका मिनिटाचे तुमचे परत एका तासाचे नियोजन आहे. त्या नियोजनानुसारच तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा आहे. बरोबर आहे. 8वीचे जे मुलं आहे ते की आर्थिक दुर्बल घटक आहे, म्हणजे खूप हुशार आहे पण त्यांना आर्थिक कारणामुळे ते पुढे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. तर त्यांच्यासाठी काय आहे, गव्हर्नमेंटने एक स्कीम राबवलेली आहे, ती योजना आहे. तर ती योजना तुम्हाला प्रतिवर्ष किती 12,000 रुपये असे 4 वर्षाचे जवळपास 48,000 रुपये देते. तर त्यासाठी तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे. ह्या एक्झाम मध्ये काय आहे तर बघा, आता आपण सुरुवातीपासून बघू, कोणतंही हे न करता. हा, चला आता रविवारी ही एक्झाम होणार आहे. कधी होणार आहे? रविवारी 28 डिसेंबर 2025 ला. त्यामध्ये पेपर 1 असणार आहे तुमचा. कशाचा असणार आहे? मॅथ्सचा असणार आहे. त्याचा टायमिंग आहे बघा 10:30 ते 12 वाजेपर्यंत. किती? 10:30 ते 12 वाजेपर्यंत 90 मिनिटं हा पेपर असणार आहे. बरोबर आहे. आणि 90च क्वेश्चन असणार आहे. एका क्वेश्चनला तुम्हाला 1 मिनिट असणार आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर बघा, सकाळी 10 पूर्वी विद्यार्थ्यांकडील आक्षेपार्थ साहित्य तपासणे किंवा जमा करून घेणे. हे काय, तिथं शिक्षक वर्ग असतात, म्हणजे शिक्षक लोक असतात काही, तर ते काय करतात, तुमचे एक्झाम हॉलमध्ये जाण्याच्या अगोदर तुमचे काय पूर्ण चेकिंग करून घेतात. तुमच्याकडं काही वॉच वगैरे नाही, त्या वॉचमध्ये काही कॅल्क्युलेटर वगैरे आहे की नाही, या सर्व गोष्टी ते पाहतात. तुम्ही काही चिटिंग वगैरे तर रूम मध्ये येत नाहीये, त्या सर्व गोष्टी ते चेक करतात. बघा, सकाळी 10 वाजता बेल वाजते. बेल वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश व पर्यवेक्षकांना परीक्षागृहात प्रवेश असतो. किती वाजता? सकाळी 10 वाजता. त्यानंतर सकाळी 10 वाजता काय करायचे तर परीक्षागृहात विद्यार्थी प्रवेश करतात. हे एवढं लक्षात ठेवा. 10:10 काय होतं, तुम्ही प्रवेश करतात. त्यानंतर बघा, 10:10 ते 10:20 काय करतात, प्रवेश पत्र तपासणे. त्यानंतर प्रश्नपत्रिकांच्या सीलबंद पाकिटावर 2 विद्यार्थ्यांच्या दिनांकित स्वाक्षऱ्या घेणे. म्हणजे एका हॉलमध्ये काय असतात, कोणत्याही 2 विद्यार्थ्यांना बोलवलं जातं, त्याच्यावर तुमची स्वाक्षरी घेतली जाते. कशासाठी घेतल्यासाठी? विद्यार्थ्यांची स्वाक्षरी. तर हे आम्हाला सीलबंद आहे. कोणाची ही परीक्षा म्हणजे एक्झामचे जे आहे क्वेश्चन पेपर ते फुटलेले नाहीये, अगोदर कोणाला दिलेले नाहीये, यासाठी ही आपण काय करतो, विद्यार्थी साईन करतो तिथे. त्यानंतर बघा, सकाळी 10:20 ते 10:30 उत्तरपत्रिका वाटप होते. उत्तरपत्रिकेवर सूचनांचे पालन होते. उत्तरपत्रिकेवरील स्वाक्षरी करणे. बरोबर आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला, ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे. त्यानंतर 10:30 ला काय होते, तुमचं 2 टोल पडतात. 2 टोल पडले म्हणजे तुमचा पेपर सुरुवात होतो. प्रश्नपत्रिका वाटप होते आणि पेपर सुरू होतो. प्रश्नपत्रिका वाटप झाली की लगेच काय करायचं, पेपर सुरू करायचा आहे. किती वाजता? 10:30 वाजता पेपर सुरू करायचा आहे. आणि 11:30 बघा, 11:30 वाजता एक टोल असतो. 1 तास संपल्याची वॉर्निंग बेल होते. काय होते? 1 तास संपल्याची वॉर्निंग बेल होते. मग तुमच्याकडे असतो फक्त अर्धा तास असतो. किती तास असतो? अर्धा तास असतो. मग दुपारी 11:50 एक टोल वाजतो, वॉर्निंग बेल. आणि 12 वाजता काय होतो, तुमचा पेपर पहिला संपून जातो. पहिला पेपर कोणता आहे तुमचा? तर बुद्धिमत्तेचा आहे, ज्यामध्ये 90 क्वेश्चन असतात, 90 मार्क्स असतात. ते सर्व एकदम व्यवस्थित लॉजिकने सोडवायचे असतात. चला पुढे लगेच. दुपारी 12 ते 1च्या दरम्यान काय असते, तुम्हाला विश्रांती असते, आराम असतो. आराम म्हणजे झोपा नसतं काढायच्या, जेवण वगैरे करायचं आणि कुठेतरी तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये तिथे गेले की पटकन जेवण करून घ्यायचं आणि केव्हा यायचं, तुम्हाला लगेच दुपारी 1:30 ते 3च्या दरम्यान काय असतो, तुमचा दुसरा पेपर असतो, जो की सॅटचा असतो. समजलंय का तुम्हाला सर्वांना? त्यानंतर बघा, दुपारी 1 वाजता मग तेव्हा बेल होते. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश व पर्यवेक्षकांना परीक्षागृहात प्रवेश होतो. त्यानंतर दुपारी 1:10 सुद्धा परीक्षागृहामध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश पत्रे तपासणे, प्रश्नपत्रिका सीलबंद पाकिटावर 2 विद्यार्थ्यांच्या दिनांकित स्वाक्षऱ्या घेणे. जसं
पहिल्या पेपरला केले तसंच दुसऱ्या पेपरला सुद्धा होतंय. त्यानंतर दुपारी 1:20ला उत्तरपत्रिका वाटप होते. त्यानंतर उत्तरपत्रिकेवर सूचनांचे पालन होते. वाचन होते, सूचनांचे वाचन होते. त्यानंतर उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी सुद्धा करतात. आपणही करायची त्यावर उत्तरपत्रिकेवर. त्यानंतर दुपारी 1:30 दुसरा टोल होतो आणि प्रश्नपत्रिका वाटप होऊन तुमचा दुसरा पेपर सुरू होतो. मग बघा, त्यानंतर 2:30 वाजेपर्यंत म्हणजे 1 तास होतो. तेव्हा 1 तास संपल्यानंतर तुम्हाला पहिली वॉर्निंग होते की अर्धा तास बाकी आहे, राहिलेले क्वेश्चन पटापट सोडवून घ्या. नंतर 2:50ला काय होते, एक बेल होते म्हणजे वॉर्निंग बेल ती पण. त्यानंतर 3 वाजता शेवटची बेल होते जे की पेपर संपतो तेव्हा. असे तुमचे दोन्ही पेपर होतात. 3 वाजता तुमचे दोन्ही पेपर संपतात. मग त्यात काय करायचं तुम्हाला, पहिले मॅथचा पेपर आहे जे की पूर्ण बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे, त्याची व्यवस्थित तयारी करायची. त्यानंतर सॅट आहे, बरोबर आहे ना. सॅट आहे, सॅटचे कसे क्वेश्चन आहे तुम्हाला माहिती आहे का. सॅटचे क्वेश्चन म्हणजे सायन्स मध्ये तुम्हाला 35 मार्क्सला सायन्स आहे. त्यानंतर 20 मार्क्सला मॅथ आहे आणि जवळपास पुन्हा 35 मार्क्सला काय आहे तर इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र आहे. हे सर्व गोष्टी मग असे टोटल किती मार्क्स आहे तुमचे, 90 मार्क हे 90 क्वेश्चन आहे. समजलं आहे सर्वांना. अशा प्रकारे तुमचे पेपरला तुम्ही गेले का 10च्या अगोदर पेपरला त्या सेंटरवर जायचं आहे. 10 वाजता तुम्हाला माहिती 10 वाजेपूर्वीपासून मग तशी प्रोसेस सुरू होते. या प्रोसेसनं तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहे आणि यामध्ये कोणतीही गफलत करायची नाही. असं समजून नाही घ्यायचंय आपण स्मार्ट वॉच वगैरे नेऊ, काही चिटिंग वगैरे नेऊन आपण त्याच्यात पात्र होऊ, तसं काही गोष्टी होत नाही. आतापासून थोडेसे दिवस आहे तुम्हाला, 7-8 दिवस आहे अजून. तो व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि प्रत्येकाने व्यवस्थित अभ्यास केला तर तो त्या एक्झाम मध्ये नक्की पात्र होईल. तर बघा, एक्झाम मध्ये पात्र होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जवळपास तुम्हाला 120 प्लस मार्क्स घ्यायचे आहे. किती पैकी, 180 पैकी. तर तुम्ही नक्की पात्र व्हाल त्या एक्झाम मध्ये. किती, 180 पैकी 120 मार्क्स घ्यायचे आहे पात्र होण्यासाठी. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण 120 प्लस मार्क्स घेशाल. प्रत्येक दोन्ही एका पेपरमध्ये 60 घ्यायचे, दुसऱ्या पेपरमध्ये 60 जरी घेतले तरी काही हरकत नाही. तुम्ही त्या एक्झाम मध्ये पात्र व्हाल आणि तुम्हाला प्रतिवर्ष 12,000 रुपयाप्रमाणे असं 4 वर्ष तुम्हाला जवळपास 48,000 रुपये भेटतील. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही काही कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे, कारण की येणारे तुमचे स्कॉलरशिपची एक्झाम असणार आहे. स्कॉलरशिपचे सुद्धा आपण व्हिडिओज बनवतो आहे, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. थँक्यू.